टोकन पद्धतीने याची लागवड केलेली आहे मित्रांनो. आणि टोकन पद्धतीने लागवड केल्यानंतर हे बेडवर लागवड केलेली आहे टोकन पद्धतीनं. इथं 3 फुटावर बेड वडलेला आहे आणि 2 झाडातील अंतर इथं 6 इंच बाय 6 इंच असं ग्राह्य धरा तुम्ही, असं इथं केलेलं आहे. आणि यामध्ये एक थोडीशी सरी ठेवलेली आहे. म्हणजे जर समजा आपण पाणी दिलं तर इथं पाणी जास्त न होता पाण्याचा निचरा ह्या सरीमध्ये व्हावं, असं इथं खूप छान व्यवस्थित डिझायनिंग केलं आहे. पहा किती सुंदर असं हरभरं आपल्याला इथं दिसतं. आणि अशा पद्धतीनं जर समजा आपण प्लॅन्टेशन प्रत्येक पिकाचं केलं तर आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं. ही गोष्ट लक्षात घ्या. या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. ह्या शेतकऱ्यांना सांगायची गरज पडू नये, पण काय करणार, खूप कामं वाढले, खूप सगळ्यांच्याकडं ताण झालेला आहे. कशाचा? तर सगळ्याच गोष्टीचा. एक गोष्ट नाही आहे. तर मित्रांनो थोडंसं